झी 24 तास एक पाऊल पुढे। नमस्कार, मी हिमाली मोहिते। झी 24 तास वर आफ्टरनून न्यूज मध्ये सुरुवातीला एक ब्रेकिंग न्यूज। व्यंगचित्रकार प्रभाकर वाडेकर यांचं निधन झालंय। ब्रेन हॅमरेजमुळे वाडेकर यांचं निधन झालंय। त्यांची चिंटू ही व्यक्तिरेखा मुलांमध्ये फार आवडती होती। यावर चिंटूचे 2 सिनेमेही आले। मात्र आता बच्चे कंपनीचा आवडता चिंटू पोरका झाल्याची भावना पसरलेली आहे। व्यंगचित्रकार प्रभाकर वाडेकर यांचं निधन झालं। आपण याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी अरुण मेहत्रे यांच्याकडून। अरुण, प्रभाकर वाडेकर यांचं निधन झाल्याचं समजतं आहे, काय घडलंय? अगदी खरं आहे। म्हणजे एक तासाभरापूर्वी प्रभाकर वाडेकर यांचं पुण्यातल्या दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये निधन झालंय। ब्रेन हॅमरेजचा त्रास सुरू झाल्यानंतर त्यांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आलं होतं आणि अर्थातच त्यांची प्रकृती अधिक खालावलेली गंभीर बनली आणि त्यात त्यांचं निधन झालं। 56व्या वर्षी, म्हणजे वयाच्या 56व्या वर्षी त्यांचं निधन झालंय। 1991 पासून प्रभाकर वाडेकर आणि चारुहास पंडित अशा दोघांनी, म्हणजे या दोघींनी चिंटूला जन्म दिला होता। चिंटू ही जी व्यंगचित्र मालिका आहे ती त्यांनी तेव्हापासून सुरू केली होती आणि ती किती लोकप्रिय ठरली हे आपण जाणतो। चिंटू असो किंवा एकूण अशा पद्धतीची व्यंगचित्र मालिका घराघरापर्यंत पोहोचवणं आणि ती लोकप्रिय ठरवणं यामागे खरोखर प्रभाकर वाडेकर आणि चारुहास पंडित या दोघांचे प्रयत्न होते। चारुहास स्वतः ही व्यंगचित्र काढतात, तर प्रभाकर वाडेकर हे चिंटूचे संवाद लिहित होते आणि आज हे जे शब्द जे आहेत म्हणजे चिंटूचे, एका अर्थाने चिंटू निशब्द झालाय असं आपल्याला म्हणावं लागेल। झी 24 तास एक पाऊल पुढे।